नमस्कार मित्रांनो, आता आपण इकडे डोंगरामध्ये फिरायला चाललोय आणि आपल्याला तिकडं शिकारीला जायचं आहे. दादा ते पुढं गेलेत. आपण आता जाऊन बघू काही शिकार होती का नाही. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आलोय. तुम्ही बघू शकता वातावरण कसं आहे. एकदम सुंदर असं वातावरण दिसतंय. आणि इकडे ही जे आहे हे खदान होती पहिले, आता बंद पडली. तर मित्रांनो, आपण या अशा पॉईंटवर पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता. आणि हा जो वळ आहे, या वळामध्ये आम्ही पहिले खेकडे पकडायला जात होतो. आता हे झाडं खूप वाढले आहेत, त्यामुळे रात्रीच्या वेळेस खेकडे पकडायला जाता येत नाही. आता आपण चाललो शिकारीला. आणि हा बघा आमचा छोटा भाऊ, हात कर. मित्रांनो, हे बघा, हे भुईफोड हे पावसाळ्यामध्येच येतात. आणि आता हे इथं आलेले या जंगलामध्ये. हे बघा, याची भाजी सुद्धा करतात आणि भाजी एकदम छान लागते याची. इथे थोडेसेच आहेत. आपण याची भाजी तर काय होणार नाही, त्याच्यामुळं नाही घेत. डोंगराच्या ठिकाणी गेलाय का? डोंगराच्या ठिकाणी डोंगर असतो, मोठा मोठा डोंगर असतो, त्याला डग टाकतात तिथं पाऊस पड. मित्रांनो, हे बघा आमच्या गावाकडचा हा छोटासा नजारा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा मित्रांनो, इथं पण आहे. याला छत्री भुईफोड असं काय म्हणतात. काय म्हणतात दादा याला? नाही माहिती. याला छत्री असं काहीतरीच बोलत्या. पण याची पण भाजी बनवते वाटतं. पण मग हे खराब झालंय. हे चांगलं असलं का मग बनवते. खराब झालंय, काळं पडलंय. हे थोडंसं आहे इथं. मित्रांनो, दादा ते इकडं पुढं गेलेत. आता आम्ही त्यांना शोध चाललो, सापडत नाही ते. आता बघू, पुढं जाऊन सापडले तर ठीक, नाहीतर आम्हीच दोघं फिरू आणि घरी निघून जाऊ. हा बघा मित्रांनो, इकडं रस्ता कसा आहे. एकदम छोटासा रस्ता आहे. आणि इकडून पावसाळ्यामध्ये खूप पाणी येतं, पूर्ण भरेल राहतं हे. आता बघू पुढे जाऊन भेटतं की नाही काही. हळूहळू. हे बघा मित्रांनो, दाद्याला टेंभूरनं भेटलेत वाटतं. शोधतोय, बघू टेंभूरनं भेटतं की नाही. पिकेल आहे का, दाखव. हे बघा, याला टेंभूरनं बोलतात. हे खायला एकदम छान लागतात. तर मित्रांनो, बघू आपण खाऊन ट्राय करून बघू चांगले की नाही. छान आहे मित्रांनो. त्या डोंगरापासून इथपर्यंत व्यवस्थेवर थकून गेलोय. आता अजून बघू पुढं किती थकतोय ते. हे बघा, असं पूर्ण धस चढायचं आहे. मित्रांनो, आपण एवढा डोंगर चढून आलोय आणि आपली माणसं त्या साईडला त्या डोंगराला आहे. त्या बघा त्या डोंगराला. आता इथे एवढं लांब आलोय. आता इथून परत तिकडे जायचंय. बेकार आले भांडा. हे बघा, हा माझा एक भाचा आहे. हे बघा, त्याने गलूर आणली शिकारीला. बघू आता काही शिकार भेटते का. आता पण तेवढं लांब जायचंय. बेकार हाल. मित्रांनो, आता या डोंगरांनी जंगलातून जायचं त्या साईडच्या डोंगराला. असतील ना, बघ ना समोरच्या डोंगरात. अरे ते बंदराच्या त्या साईडला होते बाय. हा, तिकडं मध्ये खाली उतरले असतील ते. चला, काय सापड दाखव. मोराचा पिसारा, तो पण अर्धाच आहे. थांबा रे, येऊ द्या मला. हळू चला.
अरे पडलो असतो. थांब थांब. आले का? ते बघा मित्रांनो, आमच्यावाले माणसं त्या समोर आहे. आले बघा. थांब. हे बघा, या ठिकाणी येऊ राहिले ते आता. अशी आले आमचे माणसं आताशी. यो, हे आमचे शिकारी डॉन 2. यो चल. तर मित्रांनो, आपण आता सगळे एकत्र आलोय आणि आता चाललोय शिकायला. सगळे लाईनशीर चाललेत. हे एक दाजी पुढे गेले और भाई आपला छोटा भाई आणि हे दादा. हे बघा, दादा हात करा. हे घे गलूर, पकड. दादा गलूर देऊ का? चला बघू आता काय शिकार भेटते का. दाजी तुम्हाला काय भेटली का नाही शिकार? मित्रांनो, रानात आले टिटवी सगळ्यात माणसांना पाहिलं का गागट करणारी सगळ्यात बेकार प्राणी म्हणजे हाच. हा, कुठून? त्या डोंगरातून ना, समोरच्या. चलो चंगू मंगू. काय भेटेल का नाही आजच्या दिवसात? मित्रांनो, एवढ्या जंगलात आलोय खरं, पण अजून आपल्याला काही एक पण शिकार भेटले नाही. खूप थकलोय. आता बघू अजून काही भेटतंय का नाही. चला. बेकार आले. तुम्ही पण या कधी अशा डोंगरात फिरायला, मग येईल तुम्हाला मजा. मित्रांनो, हे बघा, हा डोंगर एवढा चढायचा आहे. खतरनाक ट्रॅकिंग आहे. चढायला लय जीवाव येत आहे. थकलो फार. छातीला लागणार धस आहे. पांडा हात कर. मित्रांनो, ते भाऊ आहे तिकडं काहीतरी करू राहिले. बघू काय करू राहिले ते.
पाहू काय आहे बी कसलं आहे गवताच आहे का दाखवा बरं थोडं बघा मित्रांनो हे काका भेटले आपल्याला इथं हे गवताचं बी आहे हे फॉरेस्ट ऑफिसर कडून भेटते ना हे बघा हे अशा प्रकारे इकडे टाकून देतात म्हणजे जेणेकरून जास्त गवत होईल थोडं आपण पण टाकून लागू हे बघा मित्रांनो हे असे इथे दगड सरकणारे रस्ते अशा ठिकाणी खूप पाय सारखायची भीती असते अशा ठिकाणी जर कधी आले तर तुम्ही सावधान राहत जा काय रे दगडी कोणत्या नमस्कार मित्रांनो आज आपण शिकारीला गेलो होतो त्यावेळेस शिकारी तर काही भेटली नाही आज आणि आपला फोन पण स्विच ऑफ झाला त्यामुळे आपण व्हिडिओ काही कंप्लीट करू शकलो नाही पण आपण पुढच्या वेळेस नक्की कंप्लीट व्हिडिओ बनवू धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद